राम 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 नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? हसतायत ना? असे 65 प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही, कारण मला माहित आहे का तुम्ही मजेत आहात आणि नेहमी हसत राहता, आणि जोपर्यंत तुम्ही आमच्या बरोबर आहे तोपर्यंत तुम्ही हसत राहणार आहे. नो टेन्शन. तर मंडळी तुम्हाला सांगतो आजच्या कार्यक्रमाची म्हणजे खास एक गोष्ट तुम्हाला थोडी तब्दिली वाटत असेल ना. तब्दिली म्हणजे जरा चेंज वाटत असेल कार्यक्रमात, कारण या ठिकाणी नेहमी अँकर आपला डॉक्टर निलेश साबळे असते, पण मी आज आलोय का माहितीये काय? का? कारण आजपासून या कार्यक्रमाचं अँकरिंग मी करणार आहे. जोरदार टाळ्या वाजवा घरी बसल्या. शाबास. मी तुम्हाला सांगतो खास काय माहिती का, तसही निलेश साबळेला आम्ही काढूनच टाकणार होतो, पण तो त्याच्या कर्मानं गेला. म्हणजे काय झालं, तो बिमार पडला, म्हणजे आजारी पडला. बरं आता सगळेजण इकडे त्याला म्हणतात की नाही डॉक्टर निलेश साबळे, डॉक्टर निलेश साबळे. तर त्यालाही खरोखर असं वाटलं का आपण डॉक्टरच आहोत बा. त्याला काय करावं सांगा राजू, स्वतःचाच इलाज स्वतः केला सांगा. परिणाम स्वरूप काय, तर आज डॉक्टर निलेश साबळे आपल्यात नाहीये. नाही नाही, अरे तसं नाही. ओ थांबा थांबा, अरे असं करू नका. अरे बा ऐकून घ्या माझं. ऐकलात नाही म्हणजे आज या रंगमंचावर तो नाही आहे, पण आज हा कार्यक्रम माझा आहे, म्हणजे तुम्ही माझ्या पद्धतीनं करणार आहे. काय करते डॉक्टर निलेश साबळे, कसा करते माहिती आहे काय? तर हिरोला बोलाव नाही तर हिरोईनला बोलाव, पण मी आज अलग आयडिया केली. अलग अलग म्हणजे कसं असतं ना, हिरो आणि हिरोईन याच्या घरात झाकायला लोकांना आवडते. त्याच्या घरात काय चालू असेल बा, त्याची बायको काय करत असेल बा, ही बायको अशी वागत असेल का, नवरा असा वागत असेल का, जसा दिसते तसाच वागत असेल, असे असंख्य प्रश्न त्यांच्याबद्दल आपल्या मनात असते. म्हणून मी आयडिया काय केली का आज हिरो हिरोईन न बोलवता डायरेक्ट आमच्या खास खास हिरोच्या बायकाचीकडे बोलवले आहे. जोरदार टाळ्या वाजून द्या. मी सगळ्यात पहिले आमंत्रित करतो वहिनी. वहिनी हा घरगुती कार्यक्रम आहे, म्हणजे काय घरी बायका पोरं बघतात असं तुम्ही असे चाळे करू नका. नाही तिकडे असं आलं की या स्टेजवरती प्रत्येक सेलिब्रिटी असं करतात ना. ते मी फक्त केली, पाठ करून आले होते, बाकी काही नाही. सेलिब्रिटीला चालतात काय काय गोष्टी, सामान्य माणसाला नाही चालत. लक्षात घ्या तुम्ही सेलिब्रिटी नाही, तुमचा नवरा सेलिब्रिटी आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया मिसेस डॉक्टर निलेश साबळे यांचं. नमस्कार नमस्कार. आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात चला हवा भरूया. करेक्ट ना? जमलं ना मला? आमचे हे असेच म्हणतात ना, चला हवा भरूया. वहिनी वहिनी तुम्ही शांत राहा. या एक मिनिट, मी तुम्हाला ओळखले. थँक्यू. खूप छान करताना इकडे. थँक्यू वहिनी. थँक्यू. भारत गणपती पुढे. करेक्ट. मी ना तुमची खूप फॅन आहे. मी आमच्या ह्यांना सांगत असे नेहमी, त्यांना सांगा ते सांगतात की नाही काय माहिती, पण तुम्ही जे बोलता ना तिकडची तुमची विदर्भाची भाषा, क झालं बाला क करायचं, ही विदर्भाची भाषा खूप छान आहे. वहिनी तुमचा काहीतरी गैरसमज झाला. विदर्भाची भाषा वेगळी आहे, इकडची भाषा वेगळी आहे. वहिनी एक काम करा, प्लीज शांत बसा. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, म्हणजे डॉक्टर निलेश साबळे आजारी पडले ते फार बरंच झालं म्हणा. आज मला चान्स भेटला, पण लगेच तुम्ही इतकं बोलून मला आजारी पाडू नका. हा एकदम शांत बसा, कारण मला अजून खूप वहिन्यांना या ठिकाणी बोलवायचं आहे. काय काम करायचं ते पण मला सांगा. मला पण तुमच्या बरोबर करायचं सूत्रसंचलम. सूत्रसंचलम. सूत्रसंचालम नसतं वहिनी, मग शुद्ध बोलत जा, शुद्ध बोलत जा. कसं? अँचरिंग म्हणा. काय आपलं? अच्छा तुम्ही बोला, मी फक्त म्हणते जोरदार टाळ्यांनी स्वागत. ओके बस 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 बस. हा तर मी आता पुढच्या आमच्या वहिनींना बोलवतो. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांच्या मिस्टरांबद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी आपल्या नाट्य क्षेत्रामध्ये त्यांनी एक वेगळी उंची गाठलेली आहे. ते लिहितात, ते दिग्दर्शन करतात आणि अभिनय करतात. अशा आमच्या सर्वांचे आवडते संतोष पवार यांच्या मिसेस संतोष पवार यांचं जोरदार स्वागत. वाव, नाचवा नाचवा. नमस्कार नमस्कार वहिनी, नमस्कार. संतोषजींच्या साध्या स्वभावाकडे बघून असं वाटत नाही
की त्यांच्याच घरात इतकी प्रेरणा दडलेली असेल म्हणून. असू द्या, काय हरकत नाही वहिनी. तुमचं जोरदार स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर आपल्या पुढच्या वहिनी आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलायचं. त्यांचे मिस्टर सगळ्याला सुपरिचित आहेत. म्हणजे सिनेमा म्हणू नका, नाटक म्हणू नका, सिरियल म्हणू नका, ऑर्केस्ट्रा म्हणू नका, अशा विविध क्षेत्रात ज्यांनी काम केलंय. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, त्यांचं रंगमंचावर नाटक चालू आहे हसवा फसवी, असे पुष्कर श्रोत्री यांच्या मिसेस पुष्कर श्रोत्री. जोरदार टाळ्यांनी स्वागत. जोरदार टाळ्यांचे स्वागत करूया मिसेस पुष्कर श्रोत्री यांचं. तर मंडळी, आमच्या पुढच्या वहिनी आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे. म्हणजे गाणं म्हणू नका, सिरियल म्हणू नका, सिनेमा म्हणू नका, दिग्दर्शन म्हणू नका, अशा चतुरस्र भूमिकेत ज्यांनी काम केलेलं आहे, असे आमचे सगळ्यांचे आवडते लाडके प्रसाद ओक यांच्या मिसेस प्रसाद ओक. या वहिनी, नमस्कार. नमस्कार वहिनी, तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. म्हणजे आपला जे काही रिवाज आहे, संस्कृती आहे, आपापल्या नवऱ्याचं नाव घ्यायचं असतं. तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव घ्या. जरी निलेश आहे खूप दिसायला गोड. कोणी सांगितले? भारत गणपतीपुळे प्लीज. जरी निलेश आहे दिसायला खूप गोड, तरी आहे तो खूप हळवा. नारूचा रोगी कळवा, 1000 रुपये मिळवा. म्हणजे कसं ना, मी डॉक्टर असल्या कारणाने सामाजिक संदेश सुद्धा या नावामधून देण्याचा मी प्रयत्न करते. मिसेस प्रसाद ओके यांना विनंती करते की त्यांनी नाव घ्यायचं. झी मराठीच्या सिरियल मध्ये जाहिरातीच खूप. ऐक, झी मराठीच्या सिरियल्स मध्ये जाहिरातीच खूप. कधी बेबी ऑइल, कधी साड्या, तर कधी ट्रॅक्टर. पण प्रसाद ओक सगळ्यात बेस्ट ऍक्टर. मी आता पुष्कर वहिनींना मी विनंती करतो की पुष्कर वहिनी, श्रोत्री बहिणी, कमॉन श्रोत्री बहिणी. अगे बाई, काय होतं का एक मिनिट, त्यांना काहीतरी त्रास होतो. एक मिनिट, मी डॉक्टर आहे. तुमचा स्वतःचा नवरा तुम्ही बिमार पाडला, त्यांना पाडू नका. बसा इथं. मी सांगू का काय होतंय. हा पुष्कर रावांचा नुसता विचार केला तरी धडधड वाढायला लागते अशी. मी म्हटलं ना, लो बीपीचा त्रास आहे. नाही तसं नाही. हा त्रास महाराष्ट्रातल्या बऱ्याच पोरींना आहे. आपलं हे होतो कधी कधी. पुष्कर रावांचं नाव घेतल्यावर ना? हो प्लीज. पावसाळ्यामध्ये बरं का, आकाशात दिसतात काळे बादल. अरे बापरे, वा वा. आणि तेव्हा खूप ताप पण येतो ना, खूप पेशंट असतो. पावसाळ्यात बरं का, आकाशामध्ये दिसतात खूप बादल. हसवा फसवीमध्ये पुष्कररावांना पाहून पुरुषच होतात पागल. सगळेजण आपापलं प्रमोशन करून राहिलेले आहेत, काय हरकत नाही आहे. पण मी आता विनंती करतोय पवार वहिनींना. राधा ही कावरी बावरी हे नाटक खूप चालू दे म्हणून देवाला घालते साकडं. राधा ही कावरी बावरी नाटक खूप चालू दे म्हणून देवाला घालते साकडं. संत श्रावांचं नाव घेते, त्यांची मशनात जाऊ दे लाकडं. तर भारत गणेशपुरे, आपण जो मागापासून जो खेळ मांडलेला आहे, तो खेळ काय हा प्रेक्षकांना सांगण्याची आता वेळ आलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खरंच आमच्या तीनही दिग्गज कलाकारांसाठी. चला हवा येऊ द्याच्या मंचावरती आज काहीतरी आगळं वेगळं घडतंय. हा एपिसोड सुरू झाल्यापासून आणि रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की या आगळ्या वेगळ्या वेशभूषेत आमचे आवडते कलाकार काय करतायत. तर मला सांगायचंय की आजचा आमचा हा भागच विशेष भाग आहे. स्त्री पात्र रंगवणारे मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतले दिग्गज कलाकार आज या मंचावरती आम्ही बोलावलेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रसाद ओक यांच्यासाठी, पुष्कर श्रोत्री यांच्यासाठी आणि जोरदार टाळ्या संतोष पवार यांच्यासाठी झाल्या पाहिजेत.
मी सुरुवात करणार आहे प्रसाद तुमच्यापासूनच. आज जी ही खूप सुंदर वेशभूषा तुम्ही करून आलेला आहात, ही वेशभूषा नांदी या नाटकातली आहे. तर याच वेशभूषेबद्दल, या नाटकातल्या आपल्या रोलबद्दल प्लीज आम्हाला सांगा. नांदी हे नाटक 10 क्लासिक नाटकांचा कोलाज आहे. त्याच्यामध्ये नटसम्राट आहे, सखाराम बाइंडर आहे. त्याचप्रकारे त्याच्यामध्ये एक संगीत सौभद्रमधला प्रवेश सुद्धा आहे, ज्याच्यात मी रुक्मिणीची भूमिका मी करतो आणि कृष्णाची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते गायक अजय पुरकर ते करतात. तर हा 10 नाटकांचा कोलाज करून त्याचं एक नाटक करणं हे खूप मोठं शिवधनुष्य होतं आणि ते ऋषिकेश जोशी या आवली कलाकारांनी लीलया पेललेलं आहे. आणि आज त्याचे त्या जवळजवळ 100 प्रयोग होत आले आणि प्रत्येक प्रयोग हाऊसफुल झालेला आहे नांदीचा. या भूमिकेबाबत बोलायचं झालं तर माझ्या डोक्यावर खूप मोठं प्रेशर होतं, कारण एक अत्यंत देखणा अभिनय आणि अत्यंत देखणं रूप हे नाटक यायच्या आधीच वर्षभर सुबोध भावेने आपल्याला सगळ्यांना दाखवलं होतं बालगंधर्वमधनं. पण सुबोधसारखा गोडवा माझ्या चेहऱ्यात नाही आहे, म्हणून मला ती साकारता येईल की काय याचं मला टेन्शन होतं आणि त्यामुळे मला ते जास्त चॅलेंजिंग होतं. पण आजही मी अभिमानाने सांगेन की या नाटकामध्ये मी 17 ते 18 मिनटं असा दीड पायावर उभा असतो आणि ते उभं राहण्याचं टेक्निक मला सुबोध भावेने शिकवलं. त्यानंतर जवळपास प्रत्येक प्रयोगात माझ्या उभं राहण्याचं लोक प्रचंड कौतुक करतात आणि त्याचं श्रेय सुबोध भावेला आहे. खूप एन्जॉय करतात लोक आमचा प्रवेश, रुक्मिणीचाही आणि बुद्धिबळचा सुद्धा. पुष्कर, तुमचं मनापासून स्वागत. आणि आज ह्या आगळ्या वेगळ्या वेशात तुम्हाला बघून खूप आनंद झाला मला. हसवा फसवी हे नाटक दिलीप प्रभावळकरांनी घराघरात पोहोचवलं, अजरामर नाटक, आणि ते नाटक तुम्ही आता करताय आणि ते आत्ता सगळीकडे हाऊसफुल चाललेलं आहे. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूयात पुष्करचं. आणि या नाटकातली सरांनी केलेली ही भूमिका दीप्ती पटेल प्रभावळकर लुबुंबा ही तुम्ही करताय, काय अनुभव आहे? ह्या नाटकामध्ये दीप्ती प्रभावळकर पटेल लुमुंबा दिलीप भैयांची जुळी बहीण दाखवली आहे. हो हो. हसवा फसवीमध्ये करत असताना मी माझी जुळी बहीण कशी असेल म्हणून ती पूर्वी श्रोत्री पटेल लुमुंबा, पुष्करची बहीण पूर्वी असं करतो. आणि ही साडी, वेग, हा गेटअप हे सगळं छान डिझाईन करून घेतलं. माझी जर जुळी बहीण असेल तर ती काही नऊवारी साडी नेसणार नाही. तर दिलीप भैयांनी जेव्हा हे नाटक बघितलं तेव्हा त्यांनी पण पूर्वीचं कौतुक केलं आणि म्हणाले की एक बरं केलंस की तू सगळं तुझ्या पद्धतीने नाटक केलंयस. मग प्रत्येक भूमिका मी माझ्या पद्धतीने रंगवत गेलो, तशीच ही सुद्धा माझ्या पद्धतीने रंगवली. याचं दिलीप भैयांनी खूप कौतुक केलं. आणि जसं प्रसाद म्हणाला दीड पायावरती उभा राहतो, तसं मला एकाच प्रयोगात दीड पायावरती उभं राहावं लागलं होतं. कारण याच्यामध्ये मी स्त्रियांच्याच हिल असलेल्या चप्पल घालतो. तर एकदा मी ऑडियन्समधनं धावत येतो ना, त्याच्यात त्या चपलेचा हिल एक तुटला आणि ऑडियन्समध्ये राहिला. त्यामुळे मी जवळजवळ असं स्टेजवर यायची परिस्थिती आली होती. पण मग मी काय केलं, मग पूर्ण प्रयोग जणू काही हिल आहे असा मी एक पाय हवेत असा आणि असं करत खरंच दीड पायावरती एक प्रयोग मला करावा लागला होता. पण पुष्कर, मला वाटतं यामुळे बायकांना समाजात वाकडं पाऊल पडू नये म्हणून किती मेहनत घ्यावी लागते हे तुला कळलं. आता मी म्हणणार आहे संतोष पवार यांच्याकडे. राधा ही कावरी बावरी, तुमच्या नाटकांची नावच खरं खूप कॅची असतात. तर काय आहे ही राधा कावरी बावरी? बरीच अशी नाटकं, वासूची सासू आहे किंवा हसवा फसवी आहे किंवा मोरूची मावशी आहे, रुक्मिणी किंवा बालगंधर्वची जी काही नाटकं होती ती, त्यामध्ये त्या कॅरेक्टरला तयार व्हायला एक प्रॉपर वेळ दिलेला आहे किंवा तर तसा वेळ न घेता किती पटापट चेंज करता आले त्या कॅरेक्टरचे, तर खूप मजा येईल. कुठेही मेकअपचा काय म्हणतात मेकअपचा फायदा न घेता किंवा मेकअपचा उपयोग न करता जितकं नॅचरल लुक त्या बाईला देता येईल तितकं ते केलं. त्यामुळे ज्या काही 5-6 एंट्रीज आहेत की पटकन जाऊन पटकन येतो अशा जवळजवळ 1 ते 1.5 मिनिटात तयार होऊन तो पटकन बाहेर येतो. त्याचं नाव असतं राधाकृष्ण आणि तो आपल्या बहिणीचं नाव सांगतो राधिका म्हणून. आणि त्यातून त्या घरात जी तारंबळ उडते ते नाटक म्हणजे राधा ही कावरी बावरी. वा. पण निलेश, लेट मी कॉम्प्लिमेंट यू. काय? तू ही फार गोड दिसतोयस. त्यामुळे अशी भूमिका एखाद्या नाटकामध्ये, सिरियलमध्ये किंवा सिनेमामध्ये करण्याकडे तू लक्ष दे. फार गोड दिसतोयस आणि फार छान वागवतोय हे सगळं अंगावर.
थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा आमच्या या तीनही पाहुण्यांसाठी झाल्या पाहिजेत. नाही पण सगळेच खूप छान दिसत आहेत आणि त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. पण आता नॉर्मल वेशात सुद्धा सगळ्यांना बघूयात, देऊयात सगळ्यांना एक छोटासा चेंज. आता सोफा बाकी आहे, अजून रिकामा आहे तो. तर सगळ्यांनाच क्युरिओसिटी लागलेली आहे की सोफ्यावरती कोण व्यक्ती बसणार आहेत. तर आजचा एपिसोड स्पेशल आम्ही सगळ्यांना सांगितलंय की स्त्री पात्र रंगवणारे आमचे दिग्गज कलाकार आम्ही इथं बोलावतोय. आणखीन एका अशाच दिग्गज कलाकाराला आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. रुपेरी पडद्यावरती बालगंधर्व साकारून घराघरात हे पात्र पुन्हा एकदा जिवंत करणारे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सुबोध भावे यांचं. ओहो, सोबत तुमचं मनापासून स्वागत. आजची जी नवीन पिढी आहे, ज्यांच्या हातात मोबाईल आलेला आहे, व्हॉट्सॲप आहे, त्या नवीन पिढीसाठी बालगंधर्व तुम्ही पुन्हा एकदा उभे केलेत. काय अनुभव होता? विलक्षण अनुभव होता. मला असं वाटतं की आज आम्ही सगळे जे कोणी इथे रंगमंचावरती उभे आहोत, याच्या मागे आमच्या पूर्वजांचा खूप मोठा हात आहे. त्यांनी जर त्या काळात कष्ट घेतले नसते तर आज मराठी नाटकावरती इतकं मनापासून प्रेम करणारी प्रेक्षक मंडळी आमच्या वाट्याला आली नसती. वा. आणि ही प्रेक्षक मंडळी घडवण्यामध्ये आमच्या त्या पूर्वजांचा खऱ्या अर्थाने हातभार आहे. म्हणूनच आज मराठी नाटक हे घराघरांमध्ये एखाद्या सण समारंभासारखं साजरं होतं. वा वा वा. आणि त्यांना कुठेतरी आपल्या कामातनं सलाम करावा, त्यांना एक आदरांजली व्हावी, हा हेतू होता बालगंधर्व करण्यापाठीमागचा. आणि मला असं वाटतं की तो हेतू आमचा बऱ्याच अंशी यशस्वी झाला. कारण बालगंधर्वांनी सगळ्यात मोठं काय काम केलं सिनेमानी, तर जनरेशन गॅप मिटवली. 95 वर्षाच्या आजोबांसाठी ते आठवणीत रमले होते आणि 5 वर्षाच्या मुलाला तेव्हा कळलं की हे आठवणीत इतके का रमतायत. हे बालगंधर्वांनी दाखवून दिलं. त्यामुळे एक आयुष्यभर स्मरणात राहील असा अनुभव बालगंधर्वांनी दिला. पण खरंच ही स्त्री भूमिका आपण करावी असं ज्यांना बघून आपल्याला करावंसं हे वाटलं, अशा एका व्यक्तीला मी आता इथे आमंत्रित करणार आहे. तसं बघायला गेलं तर ते तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी ज्येष्ठ आहेत, पण ते जेव्हा आपल्यामध्ये येतात ते सगळ्यांपेक्षा लहान असतात. ज्यांना सगळेजण प्रेमानं मामा म्हणतात आणि या मामांनी मोरूची मावशी घराघरात पोहोचवली. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं. पप्पा तुमचं मनापासून स्वागत. सगळेजण मामा म्हणतात, मी पप्पा म्हणतो. याचं कारण सांगतो. मी आतापर्यंत 3 सिनेमे केले आणि माझ्या नशिबाने 3ही सिनेमात हेच माझे बाबा आहेत. त्यामुळे यांचं आणि माझं एक वेगळं नातं निर्माण झालेलं आहे. पण पप्पा, खरंच मनापासून मला आनंद झाला की चला हवा येऊ देच्या मंचावरती मला आज तुम्हाला बोलवता आलं आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही खऱ्या अर्थानं आलेला आहात. कसं वाटतं तुम्हाला इथे? खूप बरं वाटलं. माझ्या बहिणी भेटल्या सगळ्या, त्यामुळे मी तुमचे आभार मानतो. मला या सगळ्या गोष्टींकडे आता हळूहळू यायचे. पण मोरूची मावशी ही साकारतानाची काय गंमत होती किंवा ही साकारावी असं कधी वाटलं तुम्हाला? ॲक्च्युली हे नाटक लक्षाकडे गेलो होतो. अच्छा. आणि त्या मिल कॉम्पिटिशनला मोरूची मावशी केलं होतं. त्या लक्षात बघितलं होतं. त्या लक्षात म्हटलं हा चांगला करतो. तर दिलीप कोलटकर म्हणाला, डिरेक्टर होता तो, अरे तो चालतो रांगडा, तुझे फोटो आहे तर मला दाखव. आवडला तर त्यांनी मावशी करावं. तर माझे फोटो काढलेले होते मावशी. मग ते मला मावशी मिळालं. पण ते बऱ्याच शिवाय खाल्ल्या त्याच्यासाठी मी. कारण काय की कधीच बाईचा रोल केला नव्हता. मग माहिती कुठे बायकांची काय. तर बसने रेग्युलर जायचो ना मी ते. मग बायकांकडे बघत बसायचं. म्हणजे त्या अर्थाने नाही की काय यांचे असतात. मग तिथे मी एक घेतलं नाटकात आणि त्याचं लाफ्टर यायला लागले. आणि मी मोस्टली बघितलं ज्यावेळी बसमध्ये बायका अशा उभ्या असतात दांडा पकडून आणि कंडक्टर आला तिकीट काढायला की ते असं करून मग घेतात. ते यायचे. मग ज्या ज्या नाटकात माझे हात असे व्हायचे तेव्हा मी असं करायचो. त्याला मग लाफ्टर यायचे. पण हे बघताना तर बायकांना काय माहिती हा रोल करतोय, त्याशिवाय घालायचे. अच्छा. मला कुठे बघतोय बघ. जेव्हा जेव्हा आपण बाई साकारतो तेव्हा अनेक फॅन्स पण भेटत असतील,
पण काही असे फॅन्स असतात, म्हणजे असा बनवाबनवीमध्ये एक प्रसंग आम्ही बघितलेला आहे की लक्ष्य मामाच्या मागे तो व्हिलन लागतो मग. तर असं मला वाटतं की असं कधी घडलं होतं की असा एखादा फॅन आला आणि तो मागेच लागला? नाही, काय झालं, एक वेगळा फॅन मग कसा असतो. हां. आम्ही पुण्याला चाललो होतो प्रयोगाला आणि मी काहीतरी कोल्हापूरहून येणार होतो. त्या बसमध्ये मी नव्हतो नाटकाच्या, आणि त्याही हे काय नव्हतं एक्सप्रेस वगैरे. तर आम्ही चेंबूर किंवा सायनला डिझेल भरलं जायचं गाडीत. ते सायनला गाडी थांबली डिझेलला, आणि नाटकाच्या बसवर बोर्ड असं लिहिलेलं ना, तर मोरूची मावशी असं लिहिलं होतं बोर्डवर. तर बस थांबली असताना 4-5 हिजडे चढले बसमध्ये, आणि असे बसमध्ये, हे विजय कुठे आहे विजय? तर दुसरा कोणतरी म्हणाला ते फ्लाईटनी येणार आहेत. दुसऱ्याला सांगतो बघ आपल्यातला किती पुढे गेला. प्रसाद, मला तुम्हाला विचारायचं की स्त्री पात्र आता सगळेच जण रंगवत आहेत, तर स्त्री पात्र रंगवल्यानंतर काय फरक पडला आयुष्यात? सगळ्यात मेजर फरक पडला की बायकोवर जे ओरडायचो, चाल ना आवर ना पटकन, ते बंद झालं. कारण मलाच मुळात नांदीसाठी तयार व्हायला जवळजवळ 1.5 ते 1.5-2 तास लागतात. बापरे. ते लक्षात आल्यानंतर मी घरात ओरडणं बंद केलं. मी असं ऐकलेलं आहे की स्वतःच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा तुम्ही म्हणे मोरूच्या मावशीचा प्रयोग केलात? नाही नाही, लग्नाच्या दिवशी नाही, लग्नाच्या आदल्या दिवशी 2 प्रयोग. रात्रीचा प्रयोग पनवेलला, रात्री 1 वाजता हळद लावली मी घरी येऊन. अरे बापरे. मग दुसऱ्या दिवशी लग्न, आणि तिसऱ्या दिवशी 3 प्रयोग. अरे बापरे. आणि मग दौरा परत. मी तुम्हाला सांगतो, मी ज्याही हनीमूनला गेलो तेव्हा माझा मुलगा 4 वर्षाचा होता. काही गोष्टी आपण मनापासून करायला जातो, आपल्याला त्याची अपेक्षा नसते, पण अशा काही गोष्टी प्रेक्षकांना रुचत नाहीत, पटत नाहीत. पण सुबोध, मला खरं तर तुमच्या तोंडून ही गोष्ट ऐकायची, किंवा तुम्ही रसिक प्रेक्षकांना काय आवाहन कराल या सगळ्या गोष्टींबद्दल? मला असं वाटतं कुठल्याही कलाकाराचा एक स्वातंत्र्याचा हक्क असतो, कला मांडण्याचा हक्क असतो, एखादी गोष्ट मांडण्याचा हक्क असतो, आणि म्हणूनच तो कलाकार असतो आणि त्या कलेतनं ती मांडण्याचा तो प्रयत्न करत असतो. येणाऱ्या प्रेक्षकांना ते आवडलं नाही आवडलं तर ते चाललं नाही चाललं हा पुढचा भाग आहे. पण दोन्ही गोष्टी असतात. म्हणजे मला कायम असं वाटतं की एक कलाकार म्हणून जशी समाजाप्रती माझी जबाबदारी आहे, त्याच प्रकारे ती प्रेक्षकांची पण असते. प्रेक्षकांना एखादी गोष्ट आवडली नाही तर मी सुद्धा जेव्हा एखादी कलाकृती लोकांसमोर घेऊन जातो तेव्हा मीही या गोष्टींचं भान बाळगणं मला अत्यंत आवश्यक वाटतं. म्हणजे सेन्सॉरशिप असावी का नसावी हा वेगळा मुद्दा आहे, पण माझी स्वतःची सेन्सॉरशिप माझ्या कलेवरती असली पाहिजे याविषयी माझं ठाम मत आहे. आणि मग लोकांनी त्या कलेला नाव ठेवणं आणि मग एका नाटकातनं सगळ्यांचं नुकसान होणं, तर यापेक्षा प्रत्येक कलाकारांनी एक अत्यंत स्वतःचं भान ठेवून जर ती कला साकार केली तर मला असं वाटतं हे वाद उद्भवणार नाहीत. आणि जशी कलाकारांची जबाबदारी आहे तशीच मला असं वाटतं की प्रेक्षकांची जबाबदारी तितकीच आहे. पाहुणे आले, हे ना पाहुणे किती आले, तुम्हाला भेटायचं खास क्रेज आहे तुमची, क्रेज. अमिताभ बच्चन. काय संबंध? अमिताभ बच्चन कसं शक्य? अरे त्यांचा अग्निपथ पाहिलंय मी पिक्चर. अरे चला आपण का नाम विजय चव्हाण. का नाम विजय चौहान, माँ का नाम विजय चौहान, मौसी का नाम विजय चौहान, सुल्ती का नाम विजय चौहान. अरे अरे हे तर बालगंधर्व. अरे वा, राम लखन. गाणं फेमस आहे. ते दोघं दिसले म्हणून राम लखन म्हणा. राम लखनची जोडी आहे बाबा, मला माहिती आहे ना. गुलशन ग्रोवर आणि शक्ती कपूर. गाणं फेमस आहे, मला लय आवडतं ते गाणं. राम लखन मधलं मस्त गाणे. कुठलं? अरे हे तर बालगंधर्व. अरे देवा देवा देवा.
कुशल बद्रिके तू इथं काय करतोय? तुझा भाऊ तर इकडे काम करतो, तू इथं काय करतोय? पप्पा कुशल बद्रिके नाही, ते संतोष पवार आहेत. अरे अरे हे तर बालगंधर्व. पप्पा किती व्हेरिएशन मध्ये तेच बोलणार आहे परत. ते संतोष पवार आहेत, सांगितलं मी तुम्हाला. अरे संतोष नमस्कार नमस्कार नमस्कार. ते काय राजकारणानं ओळखायलाच येत नाही मला. सॉरी पवार साहेब सॉरी. अरे जाताय पप्पा आता? हा जातो. अरे तुमच्या पप्पांची लागण झाली. फार म्हणलं, अरे मला विजय मामांना विचारायचं आहे की आत्ताचं जे युग आहे सगळं टेक्नोसेवी युग आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, व्हॉट्सॲप आहे. हा सगळा जमाना असताना मामा मला सगळ्या रसिक प्रेक्षकांना ही युनिक गोष्ट सांगायची आहे की आजच्या काळात सुद्धा सर मोबाईल वापरत नाहीत. पण या काळात सुद्धा मोबाईल न वापरण्याचं कारण काय? ते मोबाईलपेक्षा जास्त मोबाईल आहेत. काय माझ्या घरात अजून कोण सिरियस नाही आहे त्यामुळे कशाला पाहिजे मोबाईल. क्या बात आहे, क्या बात. पण त्यांचं टेक्निक माहिती आहे का काय? हां ते ज्यांच्याबरोबर शूटिंग करत असतात ना किंवा जे काही प्रयोग करत असतात त्यांचे नंबर त्यांनी घरी दिलेले असतात. त्यांच्या मिसेसने मलाही फोन केलेला आम्ही शूटिंग करत असताना की विजू मामांना असा असा निरोप सांगायचा आहे, असं असं काम आहे. ती काय डेट कारण ह्यांचे डेट्स देण्या घेण्याचं काम ह्यांचे मिसेस बघत असतात. अच्छा. हां हे काही बघत नाही. मला असं वाटतं मोबाईल नसूनही आजच्या तारखेला ही सगळ्यात बिझी आर्टिस्ट. करेक्ट. क्या बात आहे, क्या बात. प्रसाद स्त्री वेश साकारत असताना काही गमती जमती घडल्या? नांदीचा प्रयोग होता चिपळूणला, मे महिन्यात प्रयोग होता. खूप उकाडा होता आणि त्या उकाड्यामध्ये रात्रीच्या वेळेला प्रयोगाच्या इथे मोठे मोठे असे डास किडे असे इकडे तिकडे फिरत होते खूप. तर ते मी मगाशी दाखवलं तसं दीड पायावर सोबतनी शिकवल्याप्रमाणे मी असा उभा होतो असा. अजय पुरकर तिकडे गातोय. बरं मी माझी पाठ असते अजयकडे आणि अजय गात असतो. तर गाता गाता समजा आता नच सुंदरी करू कोबा मजवरी धरी अनुकंबा असं नॉर्मल आहे. तर एकदम असं ऐकू आलं मला, नच सुंदरी करू कोबा मजवरी धरी. असं बघितलं तर किडे बिडे तोंडात जातात. तोपर्यंत मी तोंड उघडलेलं नसतं त्यामुळे हसतोय. तर म्हणतात ना इथेच भोगायचं असतं आपल्याला. तर मी त्याच्याकडे बघून हसलो. थोड्या वेळाने एक एवढा मोठा किडा असा करत करत काच असा घुसला आतमध्ये. तो किडा आतमध्ये कळत नव्हतं आणि त्यामुळे त्याचे पंख त्याचे दात सगळं सगळं मला टोचत होतं भयानक आणि मला काही करता येत नव्हतं. काही मग एक दोन वाक्य मिस झाले असतील, काही झालं असेल, मग माझं लक्ष नव्हतं कारण तो खूप चावत होता तो किडा आतल्यात. आणि कधी एकदा तो प्रवेश संपतोय असं मला पहिल्यांदा झालं आयुष्यात. प्रवेश संपल्या मी आत आलो आणि असा पदर काढल्यानंतर तो मेला होता. अरे बाप, खरंच हे आपल्यापेक्षाही मोठी किडे आहेत. आणि ते आपल्यावरच बसतायत. आमच्या गावामध्ये अजूनही हे जे आमचं थुकरटवाडी नावाचं सर गाव आहे आणि ह्या गावात अजूनही एक पोस्टमन काका आहेत. तर त्या पोस्टमन काकांना तुम्हा सगळ्यांना भेटायचं होतं. ते म्हणाले की ते एकदा आले की मला बोलवा कारण तुमच्या सगळ्यांची पत्र त्यांनी आणलेली आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शिंकारे मामांसाठी. खूप पत्र आले तुमचे, खूप शोधलं तुम्हाला. हे पत्र आहे, लोकांचं प्रेम तुला कोणासाठी? मिळतं. हे सुबोध भावेंसाठी पत्र आहे का? हा सुबोध ते भावेंसाठी. सांगा ना. हा ते दिसलं नाही मला. लोकांचं प्रेम तुला मिळतच आहे पण कधी कधी अधूनमधून तू आपल्या फॅमिलीसाठी म्हणजे मल्हार, काना आणि मी सोडून बाकीच्यांसाठी ही वेळ काढावा. तू शूटिंगला, नाटकाच्या प्रयोगाला वेळेत जातो पण घरातलं काही काम असेल तर मात्र करतो. काय करतो? काय काय नाही, घरातलं काही काम असेल तर मात्र उशीर करतो. उशीर करतो. अच्छा. तू एक ॲक्टर म्हणून खूप मॅच्युअर्ड आहेस, त्याचा मला आदरच आहे. पण हे सगळं कधी बदलणार?
तुम्ही पाठवलं हे पण सांगा जरा. हे मंजिरी भावे. नाही, मला उत्तर घेऊन जायचंय. पुढचं पत्र ओक सरांना आहे. मी तुझ्या बरोबर येणार नाही. काय ते येणार नाही. मी तुझ्या बरोबर शॉपिंगला येणार नाही. तू विकत घेतलेलं सामान उचलण्यासाठी माझा जन्म झालेला नाही. घर कामात कर. काय घर कामात मदत कर. हा हा मंजिरी योग. मंजिरी योग म्हणजे म्हणजे मिसेसने माझ्या पाठवलेलं सुविद्य पत्नी पत्नी. माझ्या याचं उत्तर द्यायचं आहे त्यांना. बरोबर आहे. हे माझं वाक्य आहे की तुझ्या पिशव्या उचलण्यासाठी माझा जन्म झालेला नाही. अच्छा असं काय म्हणतोस म्हणजे हो, हो. असं का पशा असं म्हणतोस तू. मग तिची चाल तीच आहे, मी शेंगा खाल्ल्या नाही मी टरफल उचलणार तसं आहे. माझा जन्म हा अभिनयासाठी झालाय, पिशव्या उचलण्यासाठी नाही. त्यामुळे मी त्या उचलणार नाही. आणि आजही मी माझ्या बाण्यावरती ठाम आहे. द्या उत्तर. नक्कीच. पुढचं पत्र पवार सरांसाठी आहे. तुमच्या मुलीने लिहिलंय. अच्छा वा टीव्ही बघताना बाबा नेहमी रुमाल आणि शर्टाचं कॉलर तोंडात घेतात आणि चावत राहतात. म्हणून मला त्यांचा राग येतो. हे सगळं कधी बंद होणार? हे काय असतं, मी काही लिहित असेल किंवा विचार करत असेल ना, तर नकळत शर्टाची कॉलर चावतो किंवा रुमाल चावतो किंवा असं कधी कधी मी बोट पण चावत बसतो. एकदा असंच झालं होतं, खूप छान किस्सा आहे. मी पुण्यातलं एक नाटक करत होतो, पुण्यातलं. आणि त्यांना म्हटलं, ते जे कलाकार होते त्यांना म्हटलं, तुम्ही असं करा, तुम्ही इकडून तिकडे जा. त्यांनी असंच केलं, धरलं आणि इकडून तिकडे गेलं. तिला उत्तर दे, जर मी हे नाही केलं तर मला काही सुचणार नाही. पुढचं पत्र श्रोत्री सरांसाठी आहे. यवतमाळवरून आहे. यवतमाळला पण आहे. यवतमाळला पण तू बायको आहे. बायको जी आहे ती यवतमाळला गेली आता. अरे फॅनच असणार एखाद्या. यवतमाळवरून आहे. हे सातारा, हे अमरावती, किती ठिकाणी काय शाखा काय आहेत. किती ठिकाणी शाखा तू पुष्कळ श्रोत्री आहेस का पुष्कर श्रोत्री आहेस? हे तुमच्या बायकोचं पत्र मुख्य शाखेतून. वा वा वा. रस्त्यात कुणी भेटलं की हा अर्धा अर्धा तास बोलत बसतो. मी त्याची अच्छी आहे हे विसरत होतो. मी त्याची बायको आहे हे तो साफ विसरतो. अच्छा हे खरं आहे सर. अरे 100% खरं. अरे मला वय वर्ष 8 पासून वय वर्ष 80 पर्यंत असे अनेक मित्र आहेत. म्हणजे मी लहान मुलांशीही तेवढ्याच प्रेमाने बोलतो, वयस्कर माणसांशीही तेवढ्याच प्रेमाने बोलतो. आणि माझ्या कुठच्याही विषयावरती कितीही तास गप्पा चालू शकतात. त्यामुळे कधी कोणी ओळखीचं भेटलं की माझ्या तासन तास गप्पा सुरू होतात आणि मग ती मला अशी खेचत असते. मामींनी पाठवलंय. हो हो. कळलं. तुम्ही कुणालाही कशालाही हो म्हणता. नाही अजून आहे. हा नाटकाचा प्रयोग असला की घरदार सोडून पळता. असं काय करता? प्रयोगातले जाणार ना. घरी काय करणार? एवढे प्रेक्षकांना कुठे आणू घरी? आणि कितीही उशीर झाला तरी मी जेवत नाही. हे आल्यावरच गरम गरम पोळ्या करून खाऊ घालते. मी सांगितलं तिला की तू जेव, मग टायमिंगचं खरं नसतं. पण ती नाही जेवत आणि गरम गरम करून देते. आता आजपासून मिळतील की नाही मला डाऊट आहे. नाही, तुमच्या सगळ्यांची उत्तरं मी पोचवतोच. पण एक विनंती आहे, घरी वेळ देत जा. म्हणजे काय, असली पत्र लिहावी लागणार नाहीत त्यांना. येतो. मोरूची मावशी आणि मामा इथं असताना आम्हाला ते गाणं जर त्यांच्या तोंडून ऐकायला नाही मिळालं तर खरंच मला प्रेक्षक फोन करून करून नंतर मग खूप सतावतील. जे गाणं इतकं हिट झालं आणि आजही जिथे जिथे वाजतं तिथे तुमचीच आठवण येते. टांग टिंग टिंगा.
काही रसिक प्रेक्षक समोर सुद्धा बसलेले आहेत ज्यांना तुमच्याशी संवाद साधायचा असतो. तर बघूया त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत तुमच्याविषयी. ऍक्च्युली माय क्वेश्चन इज टू मराठीत बोल ना कळतं. सुबेद भावांना मला प्रश्न विचारायचा आहे. त्यांची सिरियल जी आहे कार्यदुराव दुर्वा नाही होते कारे दुरावा असं आहे. कार्यदुरावा हे आहे अत्यंत चांगले सिरियल आहे. तर त्याच्यात त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला असा एक नियम अटी घातलेले आहे का बाबा तुम्ही लग्न करू नये. तर हा तुमचा म्हणजे लोकसंख्या नियंत्रणाचा एक स्वतःचा प्रयत्न आहे का? नाही, तुम्हाला असं जर वाटत असेल तर खरोखर तसंही असू शकेल. आणि आता वाढत्या लोकसंख्येच्या काळात आपल्याला कुठेतरी हा नियम पाळला पाहिजे असं वाटतं. ऍक्च्युली मला असं सांगायचं आहे की मी एवढे आतापर्यंत अँकर बघितले, पण मला पुष्कर श्रोत्री यांची अँकरिंग खूप आवडते. आणि पुष्कर श्रोत्री हे खूप सॉलिड ॲक्टर आहेत. ते आम्हाला खूप आवडतात आणि ते गाणं खूप सॉलिड गातात. आणि म्हणजे नुकताच संपलाय श्रावण, पुष्कर श्रोत्री नंबर 1. आणि रितेश देशमुख लय भारी, तर पुष्कर श्रोत्री आमचे जाम भारी. क्या बात आहे, मी डायहार्ड फॅन. प्रश्न सांगा. प्रश्न बोला. प्रश्न काय आहे? प्रश्न नाही माझा काय. हे काय बोलत होतं? नाही, मला त्यांनी पकडलं आणि म्हणाले माझं प्रमोशन कर, मी तुला पैसे देतो. पेमेंटचं तेवढं बघा साहेब माझं. नुकताच संपलाय श्रावण, पुष्कर श्रोत्री नंबर 1. मला बिजू मामांना प्रश्न विचारायचा. विचारा हे, विचारा. एक मिनिट. हा, मी तुमची वाटच बघत होतो. मागच्या वेळेला मी आलो तेव्हा हे होते इथे रमा माधवला. रमा माधवच्या वेळेला मी आलो होतो तेव्हा. तर तुम्ही प्रश्न विचारायच्या आधी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा एक. तुम्हाला छोट्या पिनचा चार्जर मिळाला का? नसेल मिळालं तर मी घेऊन आलोय आज. हे घ्या. हो घ्या त्यांच्या हस्ते. छोट्या पिनचा चार्जर नंतर घेतलं की नाही कसं? नाही घ्या ना. घ्या. चार्ज करा मोबाईल आणि मग विचारा. सर माझा थँक्यू सर. माझा प्रश्न राहिलाय. विजय चव्हाण, मी खूप फॅन आहे त्यांचा. त्यांचे चित्रपट नाटक खूप बघतो. माझ्याकडं आता मोठ्या पिनचा चार्जर आहे, तर तुमचा मोबाईल मला चार्जिंगला मिळेल का? मला इकडे जाहीरपणे 1,00,000 नालायक लोक जेव्हा मेली ना तेव्हा हा माणूस जन्माला. इतका नालायक माणूस आहे ना. आय लव्ह यू. थँक्यू सर. आय लव्ह यू. मामा मोबाईल द्या ना. मामांकडे मोबाईल नाही आहे. मोबाईल देतो, चार्ज कुठून करणार? चार्ज मला तेच बघायचंय, माझी चार्जिंगची वायर चालू आहे की नाही. माझ्यावर आहे का? त्यासाठी तुमचा मोबाईल. अरे मीच मोबाईल आहे माझा, कुठे चार्ज करणार आता? पण खरंच अशा रसिक प्रेक्षकांच्या मुळे मला वाटतं आपली कला ही अधिकाधिक बहरत असते. तेव्हा ह्या रसिक प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजचा जो विषय होता की स्त्री पात्र रंगवणारे दिग्गज अभिनेते, आणि त्या निमित्तानं तुम्ही आमच्याकडे आलात. मी मनापासून तुमचा आभारी आहे असं नाही म्हणणार, कारण हा मंच तुमचा आहे, हा कॅफे तुमचा आहे. पुन्हा पुन्हा मला तुम्हाला सगळ्यांना बोलवायचं आहे. तुम्ही हक्कानं या. पण एक विशेष भेटवस्तू मला या चला हवा येऊ देच्या मंचातर्फे मामांना द्यायची आहे. हे घड्याळ देण्याचं कारण असं आहे की कुठलाही काळ असू द्यात, म्हणजे मी मगाशी म्हणत होतो की 90चं दशक असू द्यात आणि आत्ताचं आमचं चाललेलं 2014, म्हणजे जवळजवळ 24 वर्ष, आणि इथून पुढचेही अनेक काळ तुम्ही गाजवणार आहात. तेव्हा काळ तुमच्या मुठीत राहावा, तुमच्या मनगटावर राहावा, आणि त्याच्यावरती तुम्ही असंच राज्य करत राहा. या आमच्या तुम्हाला माझी अशी इच्छा आहे की मी तुम्हाला हे घड्याळ घालावं.